यमराजाने समस्त देवगणांना सभेचे निमंत्रण दिले आहे, परंतु यमराजांच्या सभेमध्ये स्वतः यमराज हजर नाही हे योग्य वाटत नाही. देवेंद्र, तुमचं म्हणणं बरोबर आहे. यो, आपण या तिथे नृत्य चालू करूया. ठीक आहे महादेवा. नारायण नारायण देह भाग्येचा तो हो देह भाग्येचा तो माली भगवंता देह भाग्येचा तो माळी भगवंता शरण तुला मी एकदंता भगवंता शरण तुला मी एकदंता शरण तुला मी एकदंता, शरण तुला मी एकदंता. देह भाग्येचा तो माळी भगवंता देह भाग्येचा तो माळी भगवंता शरण तुला मी एकदंता भगवंता शरण तुला मी एकदंता शरण तुला मी एकदंता, शरण तुला मी एकदंता. नारायण नारायण. या मुलीवर्य, मुलीवर्य, यमराजांच्या सभेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण योग्य वेळी आणि योग्य त्या ठिकाणी आहात. परंतु मुलीवर्य, आपण इथे येण्याचं प्रयोजन नारायण नारायण. देवेंद्र, इथे येण्याचं प्रयोजन स्पष्ट सांगतो. तत्पूर्वी समस्त देवगणांना या नारदाचा प्रणव. देवेंद्र, ह्या नर्तिकाशी उभ्या का आहे? मुनिवर्य, प्रत्यक्ष यमराजा सगळेच यमराजा नाही, त्यामुळे या नृत्य बंद ठेवले. नारायण नारायण. देवेंद्र, ह्या तिलोत्तमा नर्तिका एवढ्या सुंदर सजल्या असताना त्यांचं नृत्य बंद ठेवणे आपणास योग्य वाटतं का? मुनिवर्य, आपण केलेल्या स्तुतीने माझं मन प्रसन्न झालं आहे. नारायण नारायण. या नृत्यकेला पाहून माझं मन मोहून गेलं आहे. नारायण नारायण. मग देवेंद्र, वाट कशाची पाहता? तिलोत्तमा नर्तिकी नृत्य चालू करा. ठीक आहे मुनिवर्य. हे तिलोत्तमे, तुझ्या नाचगाण्याला मत होऊ दे. वा, सुंदर. वा.
नारायण नारायण यमराजांचा विजय असो वर्षी नारद मुनी आपले कल्याण असो परंतु नारद मुनी मी इथं हजर नसताना माझ्या दरबारात तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू कसे काय नारायण नारायण यमराज आम्ही तुमची बराच वेळ वाट पाहिली हो की नाही देवेंद्रा? बरोबर आहे तुझे यमराज आम्ही आपली बराच वेळ वाट पाहिली देवेंद्रा आपल्याला माहीतच आहे आमच्या असल्याशिवाय त्या दरबारात काही सुद्धा चालत नाही परंतु यमराज एकदा या तिलोत्तमे नर्तिकेकडे पहा तिचा उत्साह शृंगार पहा तिचे मनमोहक रूप पहा आणि मला सांगा तिला पाहिल्यानंतर कोणाला मोह आवडते देवेंद्रा तेही बरोबर आहे आपल्या दरबारात तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू होऊ द्या ठीक आहे यमराज हे तिलोत्तमे, तुझ्या नृत्याविष्कारात सुरुवात होते यमा मुद्रा करते आणि माझ्या नृत्य गाण्याला सुरुवात करते ठीक आहे रसिको, यमराजांच्या आज्ञेप्रमाणे नृत्यांगना आपलं नृत्य चालू करते. नृत्य पाहताना सर्व देव यमराज बेहोश होऊन जातात, निरीक्षण करतात. नाच गाणे संपल्यावर आतून हसण्याचा आवाज येतो. अनेक असून यमाच्या पायात उठतो, हसतो. हे पाहून सर्व देव पळून जातात. मात्र नारद लपून राहतो. हा असुर कोण? त्याचा जन्म कसा झाला ते आपण प्रत्यक्ष रंगमंचावरती पहा. ते आपण प्रत्यक्ष रंगमंचावरती हे यमराज मी कोण आहे माझा जन्म कसा झाला आणि हे त्यांनी कशासाठी आलं हे समजेल का मला अरे तुला तुझा जन्म कसा आणि कोणापासून झाला हे ऐकायचंय ना हो ते ऐकायचं आहे मला अरे तुला मग ऐक अरे माझ्या दरबारात सर्व देवांची सभा भरण्यात आली होती त्या सभेत तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू असताना मला मोह झाला. त्याच वेळी माझे तेज जमिनीवर पडले आणि त्यातूनच तुझी उत्पत्ती झाली. म्हणजे तुम्ही माझे पिताश्री हो ना? होय, म्हणून तुझे नाव अग्नी. आपण माझं नाव अग्नी सुरू ठेवलं. परंतु यमराज मला एक शक्ती द्या की हे सारे त्रिभुवन मी जाऊन भस्म करीन आणि सर्व देवदेवांना सोडून परत सोडणार आहे. हे यमराज मला आशीर्वाद द्या. कल्याण असो. यमराज या वेळात
यमराज माझ्या पावली परत गेले, परंतु दरबारात कोणीतरी आहे. कोण आहे रे तिकडे? नारायण, हे मी काय पाहतोय? असुरा, तू आहेस तरी कोण? माझं नाव अग्निसूर. यमराज त्यांच्या दरबारात नर्तकीचे नाक पाहत असताना त्यांना मोहाने, त्या महाकाळाने त्यांचे केस खाली पडले आणि त्यातून माझा जन्म झाला. यमराज एक माझे पिताश्री आपले ओळख. नारायण, ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोकात फिरणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारायण. वा रे वा नारदा, या तिन्ही जगात फिरणार तू पराठी नारदा. हे सारे त्रैलोक्य मला जाणून टाकण्याचं वर मिळाले, तुझं कसं काय होणार? नारायण, अग्निसुरा, तुझ्या वराची प्रचिती कशी काय घेणार? नारदा, मी काही समजलं नाही, स्पष्ट काय ते बोल. नारायण, अग्निसुरा, तू अमरावतीमध्ये जा, सर्व देवांवर युद्ध कर, मग तुला तुझ्या वराची प्रचिती लगेच येईल. ठीक आहे नारदा, तू सांगितल्याप्रमाणे मी त्या अमरावती हल्ला करतो. पण तू नारदा त्या त्या गावाला सावध केलं का माझे साहेब? नारदाने सांगितल्याप्रमाणे मला त्या अमरावती हल्ला केला पाहिजे. याचा अर्थ माझा जन्म होण्यापूर्वी सर्व देव या सांगण्यामध्ये माझा जन्म होता पळून गेले तर देवराज केंद्र. यमराजांच्या सभेमध्ये यमराजांचे ते जमिनीवर पडतात. त्यातून एका असुराची उत्पत्ती झाली आणि आणि त्याचे पुढे काय झाले याची चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण घे सत्य जाणून
जगी नाही कुणाचा कुणी घे सत्या जाणून जगी नाही कुणाचा कुणी नाशिवंत मानव प्राणी रे जरा गे ध्यानी 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 घे सत्या जाणून जगी नाही कुणाचा कुणी जरे सत्या जाणून जगी नाही कुणाचा कुणी सजीवंत मानव प्राणी रे जरा गे ध्यानी 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 रे नारायण नारायण या मुनिवर्य या इंद्रप्रस्थामध्ये आपलं स्वागत आहे मुनिवर्य आम्हा देवाला एक चिंता लागून राहिली आहे नारायण नारायण देव हो आम्हास कोणती चिंता लागून राहिले कारण मुली आपण यमराजांच्या सभेत हजर होतात त्या सभेमध्ये एका असुराचा जन्म झाला आणि त्याच्या पुढे काय झाले याची चिंता वाटत आहे. नारायण नारायण देव हो तेच सांगण्यासाठी ते आले बघा. यमराजांच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य चालू असताना यमराजांना मोह झाला. त्यांचे ते जमिनीवर पडले. त्यातून एका असुराचा जन्म झाला आहे आणि तो असुर आता आपल्या राज्यावर चाल करून येत आहे. काय मुनिवर्य हे सत्य आहे हो देवेंद्रा हे खरं आहे. याचा अर्थ त्या अग्निसुराला मोठा अहंकार झाला आहे. देवेंद्रा ज्याला अहंकार होतो त्याचा शेवटी सर्वनाश होतो हे आपणास माहित आहे ना. महादेवा बरोबर आहे परंतु समस्त देवगणांच्या तसेच अमरावती या रक्षणासाठी हा देव इंद्र त्या अग्निसुराचा नाश करेल. नारायण नारायण देव हो आपल्या हातून असेच घडो. महादेवा आपण कैलासावर प्रकट अग्निसुरा देवांना सावध करण्यात आले बघ. सर्व देव एकत्र आधी बघण्यासाठी आले माहिती. ही काय नाथा या कापड उभं राहून या देवांची काय दशा होते ते पहा. अरे देवेंद्र उठी असणार समोर पाठ कोणाला उठ. अरे अग्निसुरा तुझी बरोबर म्हणतात हे देवराज इंद्रप्रस्थ आहे लक्षात असू दे. अरे देवेंद्र माझा जन्म कसा झाला हे तुला माहित आहे. मुखाटना तुझी अमरावती माझ्या सोनीकर अन्यथा. अरे अग्निसुरा
तुला मिळालेल्या वराचा तू चांगला सदुपयोग करून घे, नाही तर दोर तुझ्या नाशाला काढणे होईल. वाह वाह देवेंद्र वाह, फुलकाची बडबड नको, मला युद्धावर युद्ध. ठीक आहे अग्निसुरा, जशी तुझी इच्छा. काही होय नमस्कार. तुला तुझ्या शक्तीचा गर्व झालाय. या धरतीचे रक्षण करणे माझं कर्तव्य आहे. माझ्या पाठीमागचा रे विष्णुदेव, तुझ्या समोरात देवेंद्रचा पराभव झाला. मग काय केलं? तुझी निघून जा, नाही तर त्याची तुझी पण होईल. अग्निसुरा, तुझ्या जर हिंमत असेल तर होतच नाही. एवढी गमेल बंद कर. नारायण नारायण, हा अग्निसुरा, ही आता अमरावती तुझी झाले बघ. नारदा, या अमरावती माझी झालं हे. नारायण नारायण, होय अग्निसुरा, तू या अमरावतीचा राजा झालाय. अरे नारदा, तुझ्याकडनं साखर पडो, मी या अमरावतीचा राजा. परंतु नारदा, तो कलापती महादेव माझ्या भयाने कैलासावर गेला आहे. मला त्याचा पाठलाग केला पाहिजे. जातो. नारदाने सांगितल्याप्रमाणे अमरावती माझी झाले. परंतु
कैलासपती महादेव त्याचा काढला खेळत पाहिजे. महादेव सावध राहा. अरे वा, कैलासपती महादेव ध्यानस्थ. अरे महादेवा, उठिया श्रीकृष्ण, उठ. तुझा मोह आवड नाहीतर तुझा जीवास मुक्षेल. महादेवा, माझ्या यज्ञ इंद्र विष्णू यांचा पराभव झालाय. मुख्याकडनं तुझा हा कैलास पर्वत माझ्या स्वतःचा अन्यथा त्याच्यावरची अवस्था होईल. अरे अग्निसुरा, माझ्याशी युद्ध करण्यापेक्षा माझ्या नंदीसोबत युद्ध कर. महादेवा, महादेवा, अरे स्वतःला शिव समजतो आणि एका प्राण्याबरोबर युद्ध करायला लावतो काय? ठीक आहे महादेवा, ती इच्छा मी पूर्ण करतो. रे नंदी, तर वाट. नंदी बोल आणि ह्या अग्निसुराला कैलास पासून हाकलून लाव. वा, नंदी हिम्मत असेल तर होत असेल.
राज्य ताब्यात घेतो आणि प्रपंचाला राजा बनतो. देव हो, त्या अग्निसुराने संपूर्ण त्रिभुवनात उच्छाद मांडला आहे. काय करावं काही सुचत नाही. परंतु देवेंद्रा, यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. आपण गपापासून जाणार नाही, काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे. महादेवा, आपण तर देवादिदेव आहात. आपण यातून काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आहे. देव, आपण पार्वती नंदन गणेशाला वंदन करूया, त्यातून मार्ग काढते. ठीक आहे महादेवा, आपण गजाननाचे स्मरण करूया. ठीक आहे देवेंद्रा. गणपतये नमो नमः. ओम गणपतये नमो नमः. ओम गणपतये नमो नमः. बाल गणेशा, त्या अग्निसुराने त्रिभुवनात हाहाकार माजवला आहे. आम्हा देवांचे राज्य त्याने ताब्यात घेतले. यावर काहीतरी मार्ग काढावा. चला तर. मूर्ख बालका, अरे भाविकपणाचा नाहीतर इंद्र विष्णू महेश या सर्वांचा पराभव झालाय. मुकाट्यानं ती निघून जा, नाहीतर तशी का तुझी पण होईल. काय म्हणे एवढा बालक, हा म्हणे गिळून टाकणार आहे. ठीक आहे गणेशा, टाक तुझा पराक्रम.
हो शांत हो देव हो यावर काय कोणता शोधावा बाळ गणेशा शांत हो देव हो. मी माझ्याकडे हिम ऋषीचा वाशा गणेशाच्या माथ्यावर होतो त्याने गणेशा जागा शांत होतो का पाहूया बाळ गणेशा शांत हो देव हो हिम ऋषीचा वाशा करून सुद्धा गणेशाला जागा शांत हो झाला नाही विष्णुदेव आपण काहीतरी उपाय करावा देवेंद्रा मी माझी चौकशी करतो मग गणेशाच्या मस्तकी ठेवतो त्यामुळे गणेश प्राण ओळखला नाही ठीक आहे नाही एवढे कंसा गणेश दहा शांत होत नाही महादेवा आपल्याला काय उपाय असेल तर करावा देव मी माझ्या जवळची चंद्रकोर गणेशाच्या मस्तकडे होतो त्यामुळे गणेश बाळ चंद्र या नावाने ओळखला जाईल ठीक आहे नाही महादेवा एवढे कंस गणेशा दहा शांत होत नाही बाळ गणेशा शांत हो शांत हो शांत हो अलग निरंजन देव हो काय गडबड चालू आहे ऋषीमुनी गणेशाने अग्निशिरा गिळले आहे त्यामुळे गणेशा दहा होत आहे आपल्याला काय उपाय असेल तर करावा ठीक आहे मी माझ्याकडे एक दुर्वा गणेशाच्या माथ्यावर ठेवतो मग पाहूया गणेशाचा दहा शांत होती पण आहे देव हो, या 21 दुर्वा मुले माझा दाह शांत झाला. यापुढे जो कोणी मला भक्त दुर्वा वाईल त्याला सहस्त्र विधीचे पुण्य मिळेल. देव हो अग्निशिराचा ऱ्हास झाला देवांची राज्य देवाला परत कळले दुर्वांचे महत्व साऱ्या जगाला कळले तेव्हा बाळ गणेशा आपण पृथ्वी तर लोकांना दर्शन द्यावे अशी विनंती आहे वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा उजळली निरांजनाची ओवाळूया आरतीचे तार उजळली निरा
गुलामी माझ्या